झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण चर्चा करूयात या राड्याविषयी। विकास रेपाळे आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। रेपाळे, आम्हाला माफ करा, शिवसेनेचे कार्यकर्ते विकास रेपाळे आपल्या सोबत आहेत। आम्हाला सांगा, का एवढी आक्रमक भूमिका घ्यावी लागली कार्यकर्त्यांना? नाही, नक्की आक्रमक भूमिका याकरता घ्यावी लागली की आम्ही सभागृह गॅलरीमध्ये बसलो होतो। जो कोणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता तो डायसवर गेला। मुळात त्याने महापालिकेच्या त्या सभागृहामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला आणि ज्यावेळेला ही नगरसेवकांचं ज्यावेळेला काही शाब्दिक घेत चालू होती, या आपण जर सभागृहातलं प्रक्षेपण बघितलं तर ह्या इसमाने आतमध्ये जाऊन धक्काबुक्की करून आमच्या काही नगरसेवकांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता। ते आम्ही वरून प्रेक्षक गॅलरीतून बघितलं होतं। बाहेर आल्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारला की बाबा काय तुम्ही आतमध्ये कसे काय केला, तुम्ही नगरसेवक आहात का? तर त्याने आमच्या एका कार्यकर्त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला शिवसेना स्टाईलने थोडं उत्तर दिलेलं आहे। थोडक्यात राष्ट्रवादीकडनं या सगळ्या हाणामारीला सुरुवात झाली असं आपलं म्हणणं आहे। नक्कीच तुम्ही कुठलाही अनधिकृत इसम जो नगरसेवक नाहीये तो त्या सभागृहामध्ये जाऊ शकत नाही, हा कायदा आहे। परंतु जी कोणी व्यक्ती आहे, मला माहित नाही कोण आहे ते, पण त्यांनी आम्ही प्रेक्षक गॅलरीतून अनेक लोकांनी बघितलंय की ती व्यक्ती जवळजवळ एक अर्धा पाऊण तास त्या सभागृहात होती आणि जेव्हा कधी ती हाणामारी झाली, म्हणजे कदाचित हा राष्ट्रवादीचा पूर्वनियोजित कट असू शकतो की बाहेरचं गुंड आणून त्यांनी सभागृहात ठेवले होते। राष्ट्रवादीचा हा कट असू शकतो। नक्कीच दुसरीकडे आरोप होतोय शिवसेनेवरती की काँग्रेस आणि शिवसेनेनी ही राजकीय खेळी केली आणि कुठेतरी विरोधी पक्षनेतेपदाचा वाद तिथून सुरू झाला। कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं हे केलं असावं असं आपलं म्हणणं आहे। नक्कीच केलंय सर। जे बाहेरचा इसम म्हणजे जर त्याची चौकशी केली तर तो कोणातरी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा कोणीतरी कार्यकर्ता आहे। तो गेले 1 तासभर सभागृहाच्या त्या प्रक्षेपण जर आपण बघितलं तर जिथे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे बसले होते त्यांच्या अगदी समोरच तिथे असं तो उभा होता। आम्हालाही अगदी सुरुवातीला असं वाटलं की तो नगरसेवक असेल, परंतु तो नगरसेवक नसून तो कार्यकर्ता आहे आम्हाला नंतर कळालं। आणि त्याने ज्या पद्धतीने आतमध्ये सभागृहात डायसवर ज्यावेळेला ही नगरसेवकांचं हे चाललं होतं त्यावेळेला तिथे घुसून मला वाटतं त्या जी काही नगरसेवकांची काही धक्काबुक्की वाढली त्याच्यात मेन कारण हीच व्यक्ती होती आणि यानेच घुसून शिवसैनिकांना म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवकांना जाणून बुजून धक्काबुक्की केलेला आम्ही बघितलेला आहे। नक्कीच हा एकच कार्यकर्ता होता की आणखीन कोणी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असे आतमध्ये आलेले होते? आमच्या लक्षात आलेला हा एकच होता, कारण बरेचसे नगरसेवक नवीन निवडून आलेले आहेत। आम्हाला आधी आमची अशी धारणा होती की हा नगरसेवक असेल, परंतु हा नगरसेवक नसून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही जेव्हा सभागृहाच्या बाहेर आलो तेव्हा आमच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही कोण आहात म्हणून। नगरसेवक नाहीये कळल्यानंतर तुम्ही आतमध्ये का गेलात असं विचारलं। त्याने धक्का मारून आमच्या कार्यकर्त्याला कानाखाली मारली। त्याच्यानंतर उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांनी त्याला शिवसेने स्टाईलमध्ये उत्तर दिलेलं आहे। नक्कीच विकास रेपाळे, आम्हाला सांगा की हा पूर्वनियोजित कट होता हे शिवसेनेचं म्हणणं आहे का? 100% सर। कारण बघा, नगरसेवक नवीन असले तरी महापालिकेचे सुरक्षा अधिकारी बऱ्याचशा नगरसेवकांना ओळखतात आहेत आणि एखादा अनधिकृत माणूस सभागृहामध्ये जातोय आणि ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडतोय हा पूर्वनियोजित कट होता। ही सभा उधळण्याचा, या सभेमध्ये ज्या प्रकारे दंगा करण्याचा हा राष्ट्रवादीचा डाव होता असंच मला वाटतं। नक्कीच याचा अर्थ सभागृहात येण्यासाठी जे दार असतं, नगरसेवकांना जिथनं प्रवेश असतो त्या प्रवेशद्वारातूनच हा कार्यकर्ता आत आला, त्याला कोणी हटकलं नाही। याचा अर्थ नगरपालिकेतले काही कर्मचारीही याला सामील आहेत। असू शकतं। नक्कीच एकूणच शिवसेनेची ही आक्रमक भूमिका होती। हा सगळा राडा झाला, सभागृहात राडा झाला, याबद्दल तुम्ही ठाणेकरांची माफी मागणार आहात? सभागृहात जो राडा झालाय, तुम्ही अगदी त्याचं प्रक्षेपण मागवलं, सभागृहात जे घडलंय त्याचं बघितलं, हा राडा सुरुवात केला होता नजीमुल्ला आणि जगदाळे साहेबांनी। म्हणजे यांनी ज्या पद्धतीने त्या महापौरांच्या समोर ज्याच्यात बसले महापौरांनी माननीय सभागृह नेत्यांनी वारंवार विनंती करू नये, यांनी चर्चेला माननीय महापौर आणि सभागृह नेते तयार असताना देखील यांनी त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही। म्हणजे हा राडा पूर्वनियोजित होता असंच मला म्हणायचं। नक्कीच धन्यवाद विकास रेपाळे, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल। विकास रेपाळे आपल्या सोबत होते, पदाधिकारी शिवसेनेचे। एकूणच हा राष्ट्रवादीचा पूर्वनियोजित कट असावा, हा जो आतमध्ये शिरलेला कार्यकर्ता होता त्यानेच ही धक्काबुक्की सुरू केली आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडनं ही धक्काबुक्की सुरू झाल्याने शिवसेनेने त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं असं शिवसेनेचं म्हणणं होतं। एकूणच मात्र हा राडा जो झालाय निश्चितच अशोभनीय असा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।